हर महादेव. जो 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 हो शिवराया जो जो तानाजी सूर्याजी येसाजी कंक मावळे झाले स्वराज्य सुवर्ण मोरांनी राजा तो लीला रायगडी राजांचा अभिषेक झाला. जो जो हो शिवराया जो 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 हो शिवराया जो जो शहाजी जिजाऊ झाड बोललं राणा मराठी वीरांचा मराठी बाणा राजे शिवबांना करूया मुजरा राजे शिवबांना करूया मुजरा रंजुलेरीवर पाळणा हलविला. जो जो हो शिवराया जो 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 हो शिवराया जो 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 हो शिवराया जो जो छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ. बाळाचे नाव ठेवले शिवाजी शिवाजी शिवाजी. जनांतर विनंती असो की छत्रपती शिवाजी महाराजांना शासकीय मानवंदना असो ती मानवंदना देत असताना शिवप्रेमी आणि शिवभक्तांना विनंती आहे कृपया आपण सर्वांनी जन्मस्थळाकडे पाठ करून उभं राहू नये ही तुम्हा सर्वांना नम्रतेची विनंती दक्षिण आणि उत्तर बाजूला आपण उभं राहिलो अशी आपल्या सर्वांना विनंती. ए गुड्डू अरे तिकडे फिरव ना तिकडं इकडे कुठं लावतो तुम्ही गुड्डूला कन्फ्युज करू नका बरं का खायला गुड्डू पार इकडून तिकडून तुम्ही चंबटा करून टाकले बा कुणाचं खरंच गुड्डे करून टाकशाल तुम्ही. हे जरा मोबाईल खाली यार मोबाईल घे ना कोणी रे गोप्रो गोप्रो मोबाईल राहायचं नाही. मानवंतर आहे शिवरायांना आहे तेव्हा सर्व शिवप्रेमींना विनंती आहे आपण कोणी या ठिकाणी शिवजन्मस्थळाच्या समोर पाठ करून उभे राहायचं नाही. मानवंदना शिवरायांना आहे.
शिवप्रेमींना नम्रतेची विनंती करतो की आपण विद्यापीठाच्या समोर येऊन स्थानापन्न व्हावं. कोणीही आजूबाजूला आणि बॅरिगेडच्या बाजूला उभं राहू नये. सर्व शिवभक्तांना नम्रतेची विनंती करतो की आपण सर्वांनी खाली यावं आणि विद्यापीठाच्या समोर स्थानापन्न व्हावं. मराठा सेवा संघर्षावरील विचारांची शिवजयंती पुणेवरती संपन्न केली जाते. कोणाला आपल्या सर्वांना शिवसंदेश देण्यासाठी मंत्री महोदय यांचे आगमन विशाल मंचावरती काही क्षणात होत आहे. बोलला का ना कोण बोलतो
कुसोड ग्रामपंचायत आणि शिवाई देवी ट्रस्ट कुसुरगाव यांच्या वतीनं देखील तमाम शिवप्रेमींचं शिवभक्तांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हा छोटी आणि मोठी बॅटरी असेल बघा. बघे फ्रेम बरोबर आहे का? आहे ना? हा बरोबर. कौन संभाल रहा है इधर का कैमरा? फ्रेम सेट करायची आहे नहीं चाहिए, उसको बोल रहा है कि वो खाली मराठा हेलो आहे ना. आउटपुट दिलेलं आहे मॅडम फ्रेम मध्ये. फ्रेम मास्टर दिलं असेल. मी आता इकडे प्रोग्राम द्यायचा आला, आधीच क्यू करतोय, आधीच क्यू करतो. हे बघा, हे बघा कुठल्या माणसाचे हात मॅडम. मी शिवाजी महाराज जन्मोत्सव नावाची फ्रेम दिली बघा. हो ना, हरकत नाही ना. ती आली असेल ना. मीच अहो मी वरतून चढवून पळत येऊन कॅमेरा ठेवलाय ट्रायपॉडवर. रेंज नाही. मला एक सेकंड मला कॅमेरा बघा 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 नाही लगेच बघा. हे लोक दिसतंय का मला कॅमेरा बघा. पुढे तर पुढे घ्या ना. एक तिकडून पळत आलो होता, मला त्यांनी खाली पाठवलं होतं. तुमचं काही गैरसमज होतोय. मला त्यांनी आणि सीएम जिथे बसले ना तिथून खाली आले. दुर्गतीर्थ किल्ले शिवनेरीवरती मराठा सेवा संघाच्या वतीनं आले खाली. शिवप्रेमी उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांचं मी मराठा सेवा संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मन मस्तिष्क आणि मनगटाच्या जोरावर तलवारीच्या टोकावर मुठभर मावळ्यांना घेऊन ज्यांनी रयतेचं स्वराज्य निर्माण केलं आणि हे रयतेचं स्वराज्य फक्त आणि फक्त महाराष्ट्राला प्रेरणा देणारा आहे असं अजिबात नाही, तर ज्या ज्या पृथ्वी तलावरील मानव जातीला, मानव समूहाला ऊर्जा आणि ताकद पाहिजे आपल्या अभिव्यक्तीसाठी, आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या स्वातंत्र्यासाठी, त्या सर्वांना पृथ्वी तलावरती प्रेरक असलेला एक जाज्वल्य इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं त्यांचं कार्य आणि कर्तृत्व आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला नमन करण्यासाठी, नतमस्तक होण्यासाठी आपण उपस्थित झालेला आहात. 1996 पासून मराठा सेवा संघ त्याच विचारानं प्रेरित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार केवळ फटाके वाजवून नाही तर विचार ज्वलंत करून तमाम बहुजन समाजाच्या मस्तकांमध्ये एक नवा प्रकाश निर्माण करण्यासाठी मराठा सेवा संघ आजपर्यंत अविरत प्रयत्न करत आहे. आणि त्याच हेतूनं, त्याच उद्देशानं दुर्गतीर्थ किल्ले शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी
मराठा सेवा संघाच्या वतीनं अभिवादन सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि अशा या अभिवादन सभेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, मंत्री महोदय आणि तालुक्याचे लोकप्रतिनिधी उपस्थित होत आहेत आणि आपण सर्व शिवप्रेमी त्या निमित्तानं अभिवादन सभेमध्ये समाविष्ट झालेला आहात. तुम्हा सर्वांचं मी मराठा सेवा संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि आता विनंती करतो बॅरिगेटच्या आजूबाजूला असलेल्या शिवप्रेमींना, शिवभक्तांना आपण अभिवादन सभेचा जो मंच आहे, विचारपीठ आहे, त्या विचारपीठाच्या समोर आपण स्थानापन्न व्हावं ही नम्रतेची विनंती आहे. काही क्षणातच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांचं आगमन मराठा सेवा संघाच्या विचारपीठावरती होत आहे आणि त्यांचा शिवसंदेश ऐकण्यासाठी आपण तमाम शिवप्रेमी, शिवभक्त या ठिकाणी उपस्थित आहात. तुम्हा सर्वांचं मी मराठा सेवा संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. बाजूला उभ्या असलेल्या, बॅरिगेट जवळ उभ्या असलेल्या सर्व शिवप्रेमींना विनंती आहे की आपण सर्वांनी समोर येऊन स्थानापन्न व्हावं अशी तुम्हा सर्वांना मी नम्रतेची विनंती करतो. आणि त्यानंतर आपल्या सर्वांना प्रेरणा, ऊर्जा देणारे छत्रपती शिवाजी महाराज, शासकीय अधिकारी बॅरिगेटच्या बाजूला उभे आहेत. त्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना मी विनंती करतो की आपण विचारपीठाच्या समोर यावं असे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. शासकीय कर्मचारी, अधिकारी आणि सर्व शिवप्रेमी यांना विनंती आहे आपण विचारपीठाच्या समोर येऊन स्थानापन्न व्हावं अशी तुम्हा सर्वांना मी नम्रतेची विनंती करतो. जगभरातील स्वाभिमानी जनतेला आपला स्वातंत्र्याचा लढा उभा करायचा असेल तर त्यांना अत्यंत जवळचं आणि काळजातलं आदराचं स्थान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396वा शिवजन्मोत्सव संपन्न होत असताना त्यांना मानवंदना देण्यासाठी आपण तमाम शिवप्रेमी उपस्थित झालेला आहात. दुर्गतीर्थ किल्ले शिवनेरीवरती तुम्हा सर्वांचं मराठा सेवा संघ आणि जुन्नर तालुका शिवप्रेमींच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. बॅरिगेड जवळ असलेली किंवा वरती बसलेले सर्व अधिकारी, कर्मचारी, शिवप्रेमी आपण सर्वांनी लवकरात लवकर आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय पवार मॅडम, आदरणीय सेलार साहेब यांचं मी मराठा सेवा संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. आणि कार्यक्रमाची सुरुवात सर्वांना नम्रतेची विनंती आहे आपण शांततेचं सहकार्य करावं. सर्वांना विनंती करतो की आपण खाली येऊन बसून घ्यावं, समोर येऊन स्थानापन्न व्हावं. विचारपीठाच्या समोर तमाम शिवप्रेमींनी स्थानापन्न व्हावं अशी तुम्हा सर्वांना मी नम्रतेची विनंती करतो. आणि आपल्या या मराठा सेवा संघाच्या वतीनं 1996 पासून ही अभिवादन सभा आयोजित करण्यात येत असते. याही वर्षी त्याच पद्धतीची अभिवादन सभा आपण संपन्न करत आहोत. आणि या अभिवादन सभेची सुरुवात आपण जिजाऊ वंदनेने करणार आहोत. तेव्हा सर्व जिजाऊ ब्रिगेडच्या छाया आमले, रेश्मा रोहित पुराणे, अतिशा भोसले, सपना मोजाट आणि पलक भोर यांना मी सर्व शिवप्रेमी आणि शिवभक्तांना विनंती करतो. जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती शिवाजी
जी जनांच्या असे चित्त देही जिजामाऊली ये तुला वंदनाही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही जिजामाऊली ये तुला वंदनाही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात नादी मनेही प्रवाही तुला वंदिताना सुखी अंग अंग खरा धर्म आता शिवाचाच पाही खरा धर्म आता शिवाचाच पाही जिजामाऊली गे तुला वंदनाही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही जिजामाऊली गे तुला वंदनाही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. आणि आता मी सर्व शिवप्रेमींना शिवभक्तांना विनंती करतो की आपण बसून घ्यावं. यानंतर मान्यवरांचा सत्कार आणि स्वागत या ठिकाणी केलं आहे. प्रथमतः या अभिवादन सभेच्या निमित्तानं ज्यांची विशेष उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे ते माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. त्यांना सन्मानित करण्यासाठी मराठा सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष शिवश्री डॉक्टर विजय गोगरे साहेब, त्यानंतर मराठा सेवा संघ उत्तर पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शिवश्री बाळासाहेबजी मुळे यांना मी विनंती करतो की आपण मुख्यमंत्री साहेबांना सन्मानित करावं. टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया. धन्यवाद. यानंतर आणि त्याचबरोबर गणेशजी महाप्रे पाटील, जुन्नर तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष, आणि राजेंद्र कुंजीर साहेब, पुणे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष. 1997 सालापासून त्यांनी हा महोत्सव सुरू केलेला आहे. शिवमती उर्मिला राजेंद्र गुप्ते पाटील आणि शिवमती भारती राजेंद्र कुंजीर यांना विनंती करतो आपण ताईंना सन्मानित करावं. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय नामदार आशिष शेलार साहेब आपणही या ठिकाणी उपस्थित झालात. आपलाही सन्मान केला जातोय. मराठा सेवा संघ जुन्नर शहराचे अध्यक्ष सिद्धेश डोले पाटील आणि जुन्नर नगर परिषदेचे नगरसेवक आणि मराठा सेवा संघाचे माजी शहर अध्यक्ष मंदार गुट्टे पाटील यांना मी विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं. यानंतर जुन्नर तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे, आपला माणूस किल्ले शिवनेरीचे शिलेदार तथा शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याचे दमदार आमदार यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांना सन्मानित करण्यासाठी मराठा सेवा संघाचे जिल्हा संघटक शिवश्री मारुती डोंगरे आणि सनी कवडे यांना मी विनंती करतो आपण आमदार साहेबांना सन्मानित करावं. यानंतर सिने अभिनेते
आदरणीय रितेशजी देशमुख हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी यांना विनंती करतो आपण त्यांना सन्मानित करावं आणि मुख्यमंत्री साहेबांचा सन्मान जुन्नर तालुका भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं केला जातोय. जिल्हाध्यक्ष साहेबांना विनंती आहे आपण विचारपीठावरती यावं. संतोष नाना खरे यांना विनंती आहे. धन्यवाद. यानंतर मी सर्वांना विनंती करेल की किल्ले शिवनेरीचा विकासाचा मॉडेल फोर्ट ज्यांच्या प्रयत्नातून साकारला ते म्हणजे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांना आपण जागेवरती उभं राहून 1 मिनिट शिवांजली अर्थात श्रद्धांजली समर्पित करूया. सूचना आहे की पायातील चप्पल काढून. अरे उठला नाही का बघ. धन्यवाद. आणि यानंतर मान्यवरांना विनंती करेल की आपण स्थानापन्न व्हावं. यानंतर प्रथमतः या मराठा सेवा संघाच्या अभिवादन सभेच्या निमित्तानं प्रास्ताविक करण्यासाठी मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष माननीय शिवश्री डॉक्टर विजय घोगरे साहेब यांना विनंती करतो की आपण आजच्या या सभेचं प्रास्ताविक करावं अशी आपणास विनंती आहे. प्रास्ताविक करण्यासाठी शिवश्री डॉक्टर विजयजी घोगरे साहेब प्रदेशाध्यक्ष मराठा सेवा संघ. सगळ्यांना जागाच देतो आम्ही. राजमाता राष्ट्रमाता छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य संभाजीराजे बाबा ज्योतिबा फुले अहिल्यादेवी होळकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना मी पदभार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री नामदार सुरेंद्र अजितदादा पवार, आशिष शेलार साहेब मंत्री महोदय, याचप्रमाणे शिवप्रेमी आमदार शरददादा सोनवणे, विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे मराठा शासनाचे कार्याध्यक्ष धाडगे, पोलीस अधीक्षक आशिष ठाकरे साहेब, मुख्य वनसंरक्षक मराठा सेवा संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मुळे, जुन्नर तालुका अध्यक्ष आमचे गणेश महांबरे, राजेंद्र कुंजे, राजेंद्र भोट्टे पाटील, मंदार भोट्टे पाटील, त्याचप्रमाणे सनी कवडे, मारुती डोंगरे, सुरेश पवार आणि इतर सर्वच उपस्थित शिवप्रेमी, त्याचप्रमाणे शिवनेरी भूषण पुरस्कार प्राप्त सर्व जनतेची मी नावं घेतली, आमदार साहेब ते नावं डिक्लेअर करतील आणि उपस्थित सर्व शिवप्रेमी पत्रकार बंधू. सन 2000 सालापासून शिवनेरी ही शासकीय शिवजयंती तिथं साजरी करतो आणि त्याला 26 वर्ष पूर्ण झाले. परंतु आज आपण श्रद्धांजली अर्पण केली. आज आपण मागच्या 26 वर्षात पहिल्यांदा अजितदादा नसल्याची जाणीव होत आहे आणि शिवनेरीवर जर चढत असताना प्रत्येक पायरी चढत असताना त्यांच्यावर आठवण होत असते. प्रत्येक पायरी आखीव रेखीव घडी कशी असावी ही आम्हाला त्यांनी शिकवलं होतं आणि त्यांचं आम्हाला खूप सहकार्य लागायचं. या कार्यक्रमातली नाही त्याची आम्हाला खूप मोठी वेदना आहे आणि त्यांचं सर्व कार्य आपण पुढे घेऊन जाणारच आहोत. आज आपली शिवजयंती आहे पण त्यांची आठवण आल्याशिवाय आपल्याला राहत नाही. आज ज्या शिवनेरी किल्ल्यावर आपण आहोत तिथं माज जिजाऊ आणि शहाजी राजांनी शिवरायांनी घडवले, त्यांच्यावर सर्व प्रकारचे संस्कार केले. स्वराज्य निर्मितीची प्रेरणा शिवरायांच्या मस्तकात घातली. शिवरायांनी 18 पगड जात समाजातील सर्व मावळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केले आणि हा समतेचा विचार घेऊन सर्व जाती धर्माच्या लोकांना पुढे घेऊन आपण याची वाटचाल करत आहोत आणि हीच खरी शिवजयंतीची प्रेरणा आहे. शिवनेरी किल्ला शिवरायांची जन्मभूमी असल्यामुळे आपल्यासाठी प्रेरणादायक असून इथली माती प्रत्येक मस्तकी लावल्यानंतर त्यामध्ये प्रचंड अशी ऊर्जा मिळत असते. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्र भारत नव्हे ते विश्वाची प्रेरणा आहे. आदर्श राजा कसा असावा याचं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. लोकांच्या कल्याणासाठी महाराजांनी धोरणे आखली, त्याची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी केली आणि शिवरायांच्या प्रशासनाची आणि
न्याय व्यवस्थेची प्रशंसा परदेशी इतिहासकारांनी आणि स्वराज्याच्या शत्रूंनी सुद्धा केलेली आहे. आजही शिवरायांचा प्रशासन अभ्यास केला आणि त्याची धोरणे अवलंबित जातात. शेतकरी, स्त्रिया, कष्टकरी, सैनिक, सर्वसामान्य रयत यांच्याविषयी महाराजांना अतिशय कळवळ होता. ज्या धर्माच्या पलीकडे जाऊन माणसाचे जीवन सुखी व्हावे यासाठी शिवाजी महाराजांनी प्रयत्न केले आणि एक आदर्श शासन प्रणाली त्यांनी विकसित केली आणि आजही आपण प्रेरणा घेत आहोत. शिवरायांचे प्रशासन अतिशय त्या काळामध्ये शेतकऱ्यांना पहिले बाजारात शेतीसाठी अवजार मालाला त्या काळामध्ये योग्य असा भाव मिळावा आणि बाजारपेठ निर्माण केले होते. महाराजांचे जलव्यवस्थापन जर पाहिलं अगदी शिवनेरीपासून प्रत्येक किल्ल्यावर त्यांचं अतिशय चांगलं जलव्यवस्थापन होतं आणि त्याचे केलेलं जलव्यवस्थापन आजही आपल्याला प्रेरणादायक आहे. त्यांच्या काळामध्ये पिण्याबरोबर शेतालाही पाणी मिळावे यासाठी नद्या अडवून छोटी छोटी धरणे बांधण्याचं काम त्या काळामध्ये महाराजांनी केले होते. त्या काळामध्ये त्याची आर्थिक तरतूद केली होते. महाराजांचे हेर खातं जर पाहिलं हेर खातं ते अतिशय प्रभाव होतं. बहिर्जी नाईक हे त्या हेर खात्याचे प्रमुख होते आणि महाराजांचे हेर खात्यामध्ये बहुभाषिक आणि सर्व जाती धर्मात आलेले लोक होते. व्यवस्थेने नाकारलेल्या समूहांना महाराजांनी प्रतिष्ठा त्या काळामध्ये ब्रिटिश, पोर्तुगीज, मोगल यांच्यापेक्षा अति प्रभावी असे महाराज हेर खाते होते. त्यामुळे महाराज अतिशय अनेक युद्धामध्ये यशस्वी झाले दिसत होते. उद्योगांना प्रोत्साहन मिळावे म्हणून महाराजांनी आयात निर्यात दोन केले होते. परदेशी व्यापाऱ्यांना व्यापारविषयक धोरणे आखली होती आणि स्वराज्यामध्ये व्यापार करण्याची परवानगी दिली होती आणि देशातील पहिले आरमार उभा करण्याचा मान हा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. आता आपण 2026 मध्ये आहोत पण 2030 मध्ये महाराजांच्या जन्मस्थळाला 400 वर्ष पूर्ण होणार आहेत. गोष्टी साध्य करू शकतो. गेल्या सुमारे 2 दशकापासून छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारीला शासकीय जयंती म्हणून जगभरामध्ये साजरी केली जात आहे. तर श्रेय महाराष्ट्र शासनाला जात आहे. तरी आज शिवाजी महाराजांचं अस्सल शिवचरित्र उपलब्ध नाही. आमची आज विनंती आहे की महाराष्ट्र शासनाने एक समिती गठीत करावी. त्यामध्ये सर्व व्यापक सर्व समावेश शक्तींचा समावेश करून एक शिवचरित्र प्रथम मराठी भाषेत लिहून घ्यावं, ते तपासून प्रकाशित करावं आणि जगभरातील सर्व भाषांमध्ये अनुवाद करून डेव्हलप करून द्यावं. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचा ज्यावेळी 400 वर्ष पूर्ण होते त्या काळामध्ये सर्वात देण्यासाठी एक अतिशय सुंदर रेखीव आणि पूर्ण असणारी लहानशी चांगली मूर्ती धातूमध्ये तयार करून ती अधिकृत त्याला मंजूर द्यावी आणि त्यानंतर भारत सरकारच्या माध्यमातून जगभरामध्ये सर्व वकिलामध्ये आपण स्थापित करू शकतो. त्याचप्रमाणे आता जगामध्ये अमेरिकेमध्ये आम्ही छत्रपती फाउंडेशनच्या तर्फे शिवजयंती साजरी करतो. त्याप्रमाणे जगभरामध्ये शिवजयंती साजरी केली जाते आणि आज आपल्याला ज्यावेळी 2030 साल येईल त्यामध्ये आमची एक विनंती आहे की आपल्या पुढच्या 4 वर्षामध्ये शिवस्मारकाचं काम निश्चितपणे आजचे मुख्यमंत्री लोकार्पण होईल अशा मला आशा आहे आणि त्यांच्या काळामध्ये निश्चितपणे होईल अशी प्रचंड आशा सर्वांना आहे. ती एक आपल्याला पुढे एक अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मी सर्व शिवप्रकरणाने आणि उपस्थित सर्व बंधूंना शिवजयंतीच्या आपल्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जाऊ, जय शिवराय. धन्यवाद. आणि यानंतर तमाम शिवप्रेमींना आपल्यासाठी प्रेरणादायक असून इथली माती प्रत्येक मस्तकी लावल्यानंतर त्यामध्ये प्रचंड अशी ऊर्जा मिळत असते. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्र भारत नव्हे ती विश्वाची प्रेरणा आहेत. आदर्श राजा कसा असावा याचं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. लोकांच्या कल्याणासाठी महाराजांनी धोरणे आखली, त्याची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी केली आणि शिवरायांच्या प्रशासनाची आणि न्याय व्यवस्थेची प्रशंसा परदेशी इतिहासकारांनी आणि स्वराज्याच्या शत्रूंनी सुद्धा केलेली आहे. आजही शिवरायांचा प्रशासन अभ्यास केला आणि त्याची धोरणे अवलंबित जातात. शेतकरी, स्त्रिया, कष्टकरी, सैनिक, सर्वसामान्य रयत यांच्याविषयी महाराजांना अतिशय कळवळ होता. जात धर्माच्या पलीकडे जाऊन माणसाचे जीवन सुखी व्हावे यासाठी शिवाजी महाराजांनी प्रयत्न केले आणि एक आदर्श शासन प्रणाली त्यांनी विकसित केली आणि आजही आपण ती प्रेरणा घेत आहोत. शिवरायांचे प्रशासन अतिशय प्रभावी होते. शिवाजी महाराजांनी कधी जात आणि नाते पाहून नाही, योग्यता पाहून जबाबदारी दिली होती. महसुली प्रशासन त्यांची अतिशय चांगली व्यवस्था होती आणि गाव खेड्यातील शेतकऱ्यांचा त्यांनी विचार केला होता. त्या काळामध्ये शेतकऱ्यांना बैल बारदाना, शेतीसाठी अवजारे आणि बी बियाणे त्या काळामध्ये मोफत पुरवली जायची आणि शेतकऱ्याच्या मालाला त्या काळामध्ये योग्य असा भाव मिळावा आणि बाजारपेठ निर्माण केलेल्या होत्या. महाराजांचे जलव्यवस्थापन जर पाहिलं अगदी शिवनेरीपासून प्रत्येक किल्ल्यावर त्यांचं अतिशय चांगलं जलव्यवस्थापन होतं आणि ते जे केलेलं जलव्यवस्थापन आजही आपल्याला प्रेरणादायक आहे. त्यांच्या काळामध्ये पिण्याबरोबर शेतालाही पाणी मिळावे यासाठी नद्या अडवून छोटी छोटी धरणे बांधण्याचं काम त्या काळामध्ये महाराजांनी केली होती आणि त्या काळामध्ये त्याची आर्थिक तरतूद ते करत होते.
महाराजांचं हेर खातं जर पाहिलं गुप्तहेर खातं ते अतिशय प्रभावी होतं. बहिर्जी नाईक हे त्या हेर खात्याचे प्रमुख होते आणि महाराजांचे हेर खात्यामध्ये बहुभाषिक आणि सर्व जाती धर्मातून आलेले लोक होते. व्यवस्थेने नाकारलेल्या समूहांना महाराजांनी प्रतिष्ठा मिळवून दिली होती. त्या काळामध्ये ब्रिटिश, पोर्तुगीज, मोगल यांच्यापेक्षा अतिशय प्रभावी असे महाराज हेर खाते होते. त्यामुळे महाराज अतिशय अनेक युद्धामध्ये यशस्वी झाले दिसून येते. उद्योगांना प्रोत्साहन मिळावे म्हणून महाराजांनी आयात निर्यात धोरण केले होते. परदेशी व्यापाऱ्यांना व्यापारविषयक धोरणे आखली होती आणि स्वराज्यामध्ये व्यापार करण्याची परवानगी दिली होती आणि देशातील पहिले आरमार उभा करण्याचा मान हा छत्रपती शिवाजी महाराजांनी गेला होता. आता आपण 2026 मध्ये आहोत, पण 2030 मध्ये महाराजांच्या जन्मस्थळाला 400 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने आज मुख्यमंत्री आहेत, आम्ही काही थोडक्या मागण्या इथं करत आहोत. त्यानिमित्ताने आज जर आपण 4 वर्ष पुढे 400 वर्ष होत असताना आज जर त्याच्यापासून आतापासून तयारी केली तर आपण बऱ्याचशा गोष्टी साध्य करू शकतो. गेल्या सुमारे 2 दशकापासून छत्रपती शिवाजी महाराज जयंती ही 19 फेब्रुवारीला शासकीय जयंती म्हणून जगभरामध्ये साजरी केली जात आहे. त्याचं श्रेय महाराष्ट्र शासनाला जात आहे. तरी आज शिवाजी महाराजांचं अस्सल शिवचरित्र उपलब्ध नाही. आमची आज विनंती आहे की महाराष्ट्र शासनाने एक समिती गठीत करावी. त्यामध्ये सर्व व्यापक सर्व समावेश व्यक्तींचा समावेश करून एक शिवचरित्र प्रथम मराठी भाषेत लिहून घ्यावं, ते तपासून प्रकाशित करावं आणि जगभरातील सर्व भाषांमध्ये अनुवाद करून ते उपलब्ध करून द्यावं. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचा ज्यावेळी 400 वर्ष पूर्ण होतील त्यावेळी काळामध्ये सर्वांना देण्यासाठी एक अतिशय सुंदर रेखीव आणि पूर्ण आसनाधीन लहानशी चांगली मूर्ती धातूमध्ये तयार करून ते अधिकृत त्याला मंजूर द्यावे आणि त्यानंतर भारत सरकारच्या माध्यमातून जगभरामधल्या सर्व वकिलातीमध्ये ते आपण स्थापित करू शकतो. त्याचप्रमाणे आता जगामध्ये अमेरिकेमध्ये आम्ही छत्रपती फाउंडेशनच्या तर्फे शिवजयंती साजरी करतो. त्याप्रमाणे जगभरामध्ये शिवजयंती साजरी केली जाते. आणि आज आपल्याला ज्यावेळी 2030 साल येईल त्यामध्ये आमची एक विनंती आहे की आपल्या पुढच्या 4 वर्षामध्ये शिवस्मारकाचं काम निश्चितपणे आजचे मुख्यमंत्रीच्या हस्ते जर लोकार्पण होईल अशी आम्हाला आशा आहे आणि त्यांच्या काळामध्ये शिवस्मारक निश्चितपणे होईल अशी प्रचंड आशा सर्वांना आहे. ती एक आपल्याला पुढे एक अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मी सर्व शिवप्रेमींना आणि उपस्थित सर्व बंधूंना शिवजयंतीच्या आपल्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जाऊ, जय शिवराय. धन्यवाद. आणि यानंतर तमाम शिवप्रेमींना शुभेच्छा देण्यासाठी किल्ले शिवनेरीचे शिलेदार शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याचे आमदार माननीय शरददादा सोनवणे यांना मी विनंती करतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक झाले छत्रपती शिवरायांच्या जन्माने पुढे झालेल्या आजच्या या शिवजयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. राज्याचे प्रथम नागरिक मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुमित्राजी वैद्य साहेब, सन्माननीय सांस्कृतिक मंत्री आदरणीय शिरन साहेब, सन्माननीय व्यासपीठ रितेश देशमुख साहेब आणि प्रशासनाचे आमचे कलेक्टर आणि सर्व सहकारी आणि उपस्थित अतुल शेठ असतील, आशाताई असतील, सत्यशील दादा आणि सर्व सहकारी उपस्थित सर्व बंधू आणि मराठा महासभा संघाचे अध्यक्ष आणि सर्व सहकारी. मी शिवनेर भूषणसाठी मी आदरणीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय व्यासपीठाला विनंती करतो की ज्यांनी अतिशय मोठं योगदान दिलेलं आहे या समाजासाठी. त्याच्यामध्ये सर्वश्री शिवाजीराव सरस्वती नामदेव खैरे, राहणार नारायणगाव तालुका किल्ले शिवनेरी जुन्नर यांचा खरं तर जिल्हा परिषदेचे पहिले सदस्य ज्यांनी पंडित नेहरू साहेबांबरोबर, इंदिरा गांधींबरोबर, आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांबरोबर आणि अनेक असलेल्या थोर युग पुरुषांबरोबर ज्यांनी अनेक वर्षाची आपली कार्यकर्ती केली. त्यांचं वय 90च्या पुढे आहे आणि जे पंचायत समितीचे 11 वर्ष सभापती राहिलेले आहेत त्यांचा पुरस्कार आणि ट्रॉफी आपण वरती तातडीने द्यावी अशी मी विनंती आपल्या व्यासपीठाला करतो. आदरणीय देवेंद्र साहेब आणि शिंदे साहेबांच्या हस्ते आदरणीय खैरे साहेबांना धन्यवाद देतो. त्यांनी उभं आयुष्य सगळ्यासाठी व्यतीत केलेलं आहे. दुसरा जो आहे सन्मान खरं तर ह्याच मातीमध्ये ज्यांनी आपलं स्वतःच जीवन शिक्षण पद्धतीमध्ये बदल करून लेफ्टनंट या पदापर्यंत जे खरं तर हे कुटुंब गेलं ते सन्माननीय आदरणीय श्रुतिका अश्विनी प्रवीण तातवडे, गाव पिंपळवंडी, तालुका किल्ले शिवनेरी जुन्नर पुणे
आदरणीय सब लेफ्टनंट श्रुतिका अश्विन प्रवीण तातवडे यांना अतिशय कमी वयामध्ये ही पदवी त्यांनी बहाल केली आणि खरं तर महाराष्ट्रापासून भारताच्या असलेल्या व्यवस्थेमध्ये ज्यांनी सन्मान मिळवला मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं आणि सन्माननीय राज्याचे प्रमुख जे आहेत या सर्वांच्या हस्ते आपण आपला सन्मान चिन्ह शिवनेरी भूषण हा पुरस्काराने आपल्याला नावाजलं जाते आपण त्या ठिकाणी यावं. त्यानंतर आदरणीय लेफ्टनंट अजिंक्य संजय मेहर हे सुद्धा या ठिकाणी चला तातवडी चला पटपट पुरस्कार ते पुढे बसा सर्व लवकर 3 जण या ते मुलगी उठे लेफ्टनंट हे दुसरं महिन्याचं पाहिजे अजिंक्य तेवढे जा. नमस्कार नमस्कार हे सन्माननीय लेफ्टनंट श्रुतिका अश्विन प्रवीण तातवडे एका जोरात टाळा वाजवाय आपण या सर्व लोकांसाठी एवढी मोठी खरं गगन भरारी एवढी मोठी उंची महाराष्ट्राच्या मातीला मिळालेला सन्मान आणि राज्याच्या प्रमुखांच्या हस्ते त्यांना उद्याच्या भविष्याच्या शुभेच्छा मिळत आहेत. त्याप्रमाणे खरं तर टाटा असलेल्या कॅन्सरच्या हॉस्पिटलला मुंबई या ठिकाणी ग्रामीण भागातून ज्यांनी 17 वर्ष काम करत आहेत ते कॅन्सरचे सगळ्यात चांगले डॉक्टर विनोद सुमन सीताराम हांडे गाव उमरत तालुका किल्ले शिवनेरी जुन्नर पुणे मी त्यांना या कॅन्सरच्या सेवेसाठी आणि विशेष म्हणजे मोफत अशा पद्धतीचा आदरणीय दीपक बाबा हांडे जे मुंबईचे आहेत नगरसेवक त्यांच्या कुटुंबातला खरं तर हा डॉक्टर आहे. आदरणीय श्रीकांत चौधरी गाव उमरत मराठी माना प्रेम आदरणीय अशोक हांडे या कुटुंबातला हा डॉक्टर आहे आणि मी डॉक्टरांना विनंती करतो की आपण आणि आपल्या कुटुंबाने हे सन्मान चिन्ह घेण्यासाठी अतिशय सुंदर आणि देखणं काम या डॉक्टर थांबा जागा थांबा. धन्यवाद डॉक्टर साहेब. आणि खरं तर एका शेतकरी ज्यांनी 100 टनापेक्षा जास्त ऊस 1 दिवसाचा कारखाना ज्याच्या कष्टामुळे उभा राहिला त्या विज्ञानाला नेहमी सातत्याने ज्यांनी ऊसाची आपली स्वतःची कष्टाची शेती उभी करून दाखवली ते खरं तर मरणोत्तर शिवनेरी भूषण पुरस्काराचे मानकरी आहेत. कैलासवासी पंकज सिंधू शिवाजी वामन या मुलाचा साहेब ट्रॅक्टर अंगावर पडून मृत्यू झाला या शेतकऱ्याचा. पण शेती लाजवाब स्वतःची ताकद स्वतःची शेती अत्याधुनिक पद्धतीची शेती. मी वामन परिवाराला विनंती करतो की आपण कैलासवासी शिवनेरी भूषण मरणोत्तर हा पुरस्कार पंकज सिंधू शिवाजी वामन राणा डिंगोरे किल्ले शिवनेरी जुन्नर पुणे मी त्यांना विशेष या सन्मानाने त्यांच्या खरं तर बंधू या सत्यशीलाला विनंती करतो विद्या परिवारच्या की आपण सर्वांनी राज्याचे प्रमुख एकदा जोरदार टाळ्या या माझ्या शेतकऱ्यांसाठी खऱ्या आईची सेवा करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांसाठी मी धन्यवाद व्यक्त करतो. आधीचं काही बोलत नाही आता साहेब फक्त थोड्याच गोष्टी आम्हाला बिबटची खूप बिबटचा मी मला निवेदन दिले साहेब 7 मुद्दे आहेत. मी जास्तीचा वेळ आता घेत नाही. बिबटच्या बाबतीमध्ये आम्ही इतके हैराण झालेलो आहोत. राज्याची आपत परिस्थिती आहे. कलेक्टर साहेबांनी आपत तालुका घोषित केलेला आहे आमचा परंतु त्यांनी आम्हाला समाधान झालेलं नाही. आपण खरं तर 2 रेस्क्यू सेंटरला मंजुरी दिली आहे कॅबिनेटमध्ये. त्या 2 रेस्क्यू सेंटरला तातडीने आम्हाला पैसा मिळावा आणि त्याचं लवकर काम चालू करावं एवढी विनंती मी तमाम मायबाप जनतेच्या वतीने करतो. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की कुंभमेळा जो कुंभमेळा आता चालू होते 2027ला नाशिकला त्र्यंबकेश्वरला सुरुवात तिथे आहे पण समारोप अरुंड्यामध्ये आहे. ब्रह्मनाथाचा सगळ्यात मोठा आशीर्वाद ज्या भूमीतून आहे आई जिजाऊ मातेने खरं तर नवस केला होता ते ब्रह्मनाथ. त्या ब्रह्मनाथाच्या वास्तीला या कुंभमेळ्याचा 240 कोटीचा आराखडा आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी
नाशिकच्या कमिशनर साहेबांना पाठवलेलं आहे. आपल्या टेबलावर साहेब त्याची फाईल आहे. आपण जर ती मंजुरी दिली, 16 गावांचा असलेला तो पदचारी मार्ग आहे. साधू संतांना यावं लागतं, निवाराला थांबावं लागतं. त्याच्यासाठी आपण जनता आम्हाला उचली द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि खरं तर बाकीच्या मुद्द्याबरोबर एक महत्वाचा मुद्दा आहे. आमचा पुणे नाशिक जी रेल्वे आहे, ब्रिटिश काळापासून ती आपण मान्य केली होती. पण मधल्या काळामध्ये काही तांत्रिक अडचण सीएमआरटीची आली. पण साहेब जर बोगदा केला तर आमच्या सर्वांचं आयुष्यमान पुणे नाशिक हे दोन्ही महत्वाच्या मेट्रो सिटी आहे. त्या मेट्रो सिटीचा तुम्ही नजरअंदाज करू नका. आमची विनंती आहे की त्याच्यामध्ये आपण लक्ष द्याल. आणि आदिवासी हा जो पट्टा आहे साहेब, सह्याद्रीची रांग आहे. इथून शूर मावळे बाहेर पडले, त्याने दिल्लीच्या धप्प्याचं संरक्षण केलं. पण इकडे पावसामुळे प्रचंडामुळे इथला रस्ता डांबरी टिकत नाही. एक रिंग रोड, एक मास्टर स्ट्रोक तुम्ही द्या. आणि हा 55 किलोमीटरचा एक रिंग रोड तुम्ही सुपर रोड फक्त सिमेंट कॉन्क्रीटचा 500 कोटीचा माझ्या आदिवासी बांधवांसाठी बनवा. ही विनंती मी तुम्हाला शासनाला या ठिकाणी करतो. कोल्हापूरची देवी आई अंबाबाईचा आज एवढा मोठा आमच्याकडं करवीर नदीचा मोठा ठाणा आहे. उमरात पासून तर आमच्याकडे यायला ओझरला अनेक वर्षाचा पर्यटकाचा जो ब्रिज आहे, ब्रिजची किंमत अवघी 40 कोटीच आहे. 40 कोटी अवघी किंमत आहे. मूळ संपत्तीला सकट 40 कोटी आपण दिलंय तर पर्यटनाला फार मोठी चालना मिळेल. आणि ओझरला साहेब आपण तीर्थक्षेत्र करते तुमच्या काळात, अष्टम्या रस्ते झाले तुमच्या काळात साहेब. तुम्ही सगळ्या मंडळी जे काम केलंय ते लाजवाब. मी गेल्या 20 वर्ष आपल्याबरोबर काम करतो साहेब. कामाचा वेग, शिवनेरीच्या बाबतीत तुम्ही घेतलेली उंची, कामाची प्रगती, आम्ही सगळे शिवभक्त आपल्या सर्वांना त्या कामाच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर आनंद व्यक्त करतोय. फक्त एकच गोष्ट मी सांगेल की त्या जलाशयामध्ये, येडगावच्या जलाशयामध्ये, बॅकवॉटरमध्ये आम्हाला त्या ठिकाणी बोटिंगची परवानगी मिळावी. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण या तालुक्याच्या दृष्टीने फार महत्वाच्या आहेत. मी अधिकचा वेळ आपला घेत नाही. 7ही मागण्या तुमच्या ऑन रेकॉर्ड हातामध्ये दिलेल्या आहेत. या 7ही मागण्या आपण तातडीने आणि तात्काळ मान्य कराव्या एवढी विनंती करतो. आणि राज्याचे पालकमंत्री माझे आमचे मित्र आणि दादा नाही आता अनेक वर्ष काम केलं, आम्ही 20 वर्षही करतो. त्याच्या जाण्याने राज्याचं नुकसान साहेब झालंच, पण आमच्या जिल्ह्याचं मोठं नुकसान झालं. आणि आज त्यांच्या शिवाय शिवजयंती साजरी होते आहे. मी आदरणीय शिस्तीचा कारभार, वेळेचा प्रामाणिकपणा आणि धीरेला शब्द पाळणारा तुमच्या त्रिमूर्तीमधला एक महत्वाचा घटक दिखाना देवेंद्रजी आपण, एकनाथजी साहेब आपण आणि आदरणीय अजितदादा नाही असं दुःख आहे. आम्ही सगळे विधान, आम्ही निश्चितपणे या सरकार बरोबर विकासाचं धोरण आणि शिवभूमीला विकासाचं धोरण या महाराष्ट्राच्या उंचीवर नेऊ, हीच भावपूर्ण श्रद्धांजली आदरणीय अजितदादा पवारांना देऊ एवढाच सांगतो. माझ्या शब्दाला विराम देतो. आणि या ठिकाणी अधिकचं काही न बोलता मी या ठिकाणी विनंती करतो आदरणीय सुरेंद्रताई पवार यांना की आपण आपल्या शिवजयंतीच्या भावनावर आणि आपल्या या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्या. मला फक्त एक घोषणा द्यायची आहे. मी कधी माईक घेत नाही आणि बोलायची संधी आहे. या सगळ्या गोष्टी मंत्रालयात साहेबांच्या कॅबिनमध्ये बसून सगळ्या असणाऱ्या मंत्रिमंडळांसमोर आपण मांडू शकतो. या ठिकाणी एवढंच सांगू इच्छिते कि जब तक सूरज चांद रहेगा इस सरकार का नाम हमेशा आबाद रहेगा. और आबाद देते हुए असं काम होणार की शेतकऱ्यांचा प्रत्येक प्रश्न, महिलांचा प्रत्येक प्रश्न, असणाऱ्या दीनदुबळ्यांचा प्रश्न सोडवण्याची ताकद आणि करून दाखवण्यासाठीचे पावलं उचलली जात आहेत. त्याबद्दल सलाम करते सगळ्या आलेल्या मंत्रिमंडळाला. नावं घेण्यात वेळ घालवत नाही, पण निश्चित अपेक्षा आहे आणि अपेक्षा पूर्ण होताना पाहतोय. हाच आमचा विजय आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.
उपस्थिती उपस्थित आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय आशिषजी शेलार साहेब, जुन्नरचे आमदार श्री शरद सोनवणेजी, माजी आमदार श्री अतुलजी बेनके, श्री रितेशजी देशमुख, विघ्नहर कारखान्याचे चेअरमन श्री सत्यशील शेरकर, शिवनेरी भूषणचे सर्व पुरस्कारार्थी, तसेच मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी श्री विजयजी घोगरे, श्री राजेंद्रजी पुंजीर, श्री राजेंद्रजी बुट्टे पाटील, तसेच सर्व लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग, सर्व शिवभक्त, शौर्यविषयक खेळ सादर करणारे सर्व विद्यार्थी, बालकलाकार, सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, आज आपल्या सर्वांचं आराध्य दैवत युगपुरुष स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या पवित्र शिवभूमीवर उपस्थित राहण्याचं भाग्य मला आज लाभलं. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा आहे आणि तितकाच भावनिक सुद्धा. याच भूमीमध्ये स्वराज्याच्या तेजस्वी सूर्य जन्माला आला आणि अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा संपूर्ण महाराष्ट्राला दिली. या पवित्र भूमीला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होते. आपल्याला माहिती आहे की शिवजयंती हा केवळ उत्सव नाही, तर स्वराज्य, स्वाभिमान आणि सुशासनाचा संकल्प दृढ करण्याचा दिवस आहे. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य संकल्पकर शहाजीराजे भोसले आणि स्वराज्य राज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या संस्कारातून घडलेल्या या महान कार्याची आज आपण पुन्हा आठवण जागवत आहोत. सह्याद्रीच्या कड्याकोपऱ्यातून झुंज देत स्वराज्यासाठी प्राणपणाने लढलेल्या समस्त कष्टकरी शिवाजी महाराज असं साकडं आई शिवाजी देवीच्या चरणी घालते. यापूर्वी अनेक वेळा शिवछत्रपती वंदन करण्यासाठी या पवित्र शिवनेरी किल्ल्यावर येण्याचं भाग्य मला लाभलं होतं. मात्र आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत वेगळा आणि जबाबदारीची जाणीव करून देणार आहे. नुकतीच मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ज्या कठीण प्रसंग डोळ्यासमोर जिजाऊ मासाहेब उभ्या होत्या. जिजाऊ मासाहेबांनी केवळ शिवरायांना जन्म दिला नाही, तर स्वराज्याचा ध्यास दिला, संस्कार दिले आणि संकटाशी दोन हात करण्याची जिद्द दिली. तीच तुमची आमची प्रेरणा आहे, तोच आपला आधार आहे. या जन्मभूमीमध्ये ठेवलेल्या खरं तर माझ्यावर या क्षणी काटा अंगावर आलेला आहे. छत्रपती शिवरायांनी मावळ्यांना दिलेली स्वराज्याची शपथ आठवली. आपण सर्वजण शिवछत्रपती यांची मावळे आहोत, हीच भावना या क्षणी माझ्या मनात आहे. ज्या विचारांवरती आदरणीय दादांनी आयुष्यभर वाटचाल केली, तोच शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा असा मला या निमित्तानं विश्वास व्यक्त करावा असं वाटतो. शिवछत्रपतींच्या मनातील सुजलाम सुफलाम न्याय आणि समृद्ध स्वराज्य घडवलं तर ते त्यांच्या विचारांचं आणि कार्याचं प्रेरणास्थान होतं. आज ज्या ठिकाणी उभी राहून मी भाषण करते, याच ठिकाणी आदरणीय दादांनी अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. स्वराज्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवलेला आहे. या कार्यक्रमाचे संयोजक आणि आदरणीय दादा यांच्या मधला स्नेहाचा धागा अत्यंत अतूट आणि जिव्हाळ्याचा होता, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे.
तोच स्नेह, तीच परंपरा आणि तो विचार आपण सर्वांनी मिळून यापुढेही तितक्याच ताकदीने आणि निष्ठेने जपायचा आहे. आदरणीय दादांना या पवित्र शिवनेरी किल्ल्याविषयी केवळ जिव्हाळाच नव्हता, तर या शिव जन्मभूमीचे सौंदर्य वाढावं, तिचा ऐतिहासिक वारसा जपला जावा आणि भावी पिढ्यांना अभिमानाने दाखवता यावा, यासाठी त्याने सातत्याने आटोकाट प्रयत्न केलेले आपल्या सर्वांच्या समोर आहेत. त्यांच्या पुढाकारातून शिवनेरी विकास आराखडा साकार झाल्याने या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला. गेल्या वर्षीही युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये किल्ले शिवनेरीचा समावेश झाला आहे. ही आपल्यासाठी सर्वांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे. यापूर्वीच शिव जन्मभूमी शिवनेरीसह राज्यातील गडकोटांच्या जतन संवर्धनासाठी त्याचा निधीचीही तरतूद केलेली आहे. केवळ शिवनेरी किल्ल्यापुरतच नाही, तर शिवजन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नर तालुक्यातल्या पर्यटन तालुका म्हणून विकसित करण्याचा संकल्प त्यांनी ध्यास घेतला होता आणि त्या दिशेने ठोस पावलेही उचललेली आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. गेल्या अर्थसंकल्पातही आदरणीय दादांनी आपल्या स्वाभिमानाचा आणि इतिहासाच्या अभिमानाचा जागर उंचवणारे काही ऐतिहासिक संकल्प जाहीर केलेले होते. त्यामध्ये आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमाची साक्ष देणारे शिवस्मारक उभारण्याचा निर्धार त्यांनी केला. पानिपत येथे मराठा शौर्य स्मारक तसेच संगमेश्वर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचाही समावेश आहे. त्याचबरोबर किल्ले रायगड विकास आराखडा व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ तुळापूर आणि समाधी स्थळ ओढूबुद्रुक येथे स्मारकाचे काम अत्यंत वेगाने सुद्धा सुरू झालेलं आहे. या सर्व कामावर आदरणीय दादांची जातीनं लक्ष देत असत आणि ही सर्व कामं प्रगतीपथावर आहेत आणि या प्रत्येक स्मारकातून भावी पिढ्यांना प्रेरणा, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश मिळत राहणार आहे. आज या संकल्पाची पूर्ती करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारायची आहे. आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या साथीने हा विकासाचा प्रवाह अधिक वेगाने पुढे नेण्याचा आमचा निर्धार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील प्रत्येक घटकाची काळजी घेण्याची शिकवण आपल्याला सर्वांना दिलेली आहे. महाराजांच्या त्याच विचारांवरती महायुती सरकार सुद्धा राज्याच्या प्रत्येक घटकांची काळजी घेत पुढे वाटचाल करत आहे. याचा आपल्या सर्वच शिवभक्तांना अभिमान आहे. महायुती सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या या संकल्पनेवर काम करत आहे. यापुढे सुद्धा महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध असेल असा मला या निमित्तानं विश्वास व्यक्त करावासा वाटतो. शिवछत्रपतीच्या स्वप्नातील सुजलाम सुफलाम न्याय आणि समृद्ध स्वराज्य घडवण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे आणि त्यासाठी या कार्यासाठी आम्ही सर्व सातत्याने प्रयत्नशील राहू हा विश्वास मी आपल्या सर्वांना या शिवजन्मभूमीच्या साक्षीने व्यक्त करते. आणि इथंच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि छत्रपतींच्या जयघोषाने आपल्याला प्रेरणा मिळते, लढण्याचं बळ मिळतं. कोणतंही संकट आलं तरी पाय रोवून उभं राहण्याची ताकद मिळते. प्रत्येक आनंदाच्या क्षणी याच जयघोष आपल्या मुखी असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेचं राज्य स्थापन केलं. स्वराज्याबद्दलची तळमळ, निष्ठा, पराक्रम, निष्कल उपमुख्यमंत्री आदरणीय म्हणून जगभरात शिवरायांची कीर्ती पसरली. आज राज्यकर्ते
ज्या विकासाच्या आणि लोककल्याणाच्या योजनांचा विचार करतात त्याचा विचार शिवाजी महाराजांनी 350-400 वर्षापूर्वी केला. अर्थव्यवस्थापन, पायाभूत सुविधांची उभारणी, जलव्यवस्थापन, पर्यावरण, शहर नियोजन या गोष्टी आपल्याला आज महत्त्वाच्या वाटतात. महाराजांनी 400 वर्षापूर्वी स्वराज्यात त्या अंमलात आणल्या होत्या. एखाद्या मोहिमेतून आर्थिक फायदा झाला की शिवाजी महाराज लगेच नवीन किल्ला बांधायला घेत होते. स्वराज्याची आर्थिक घडी बळकट करण्यासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले. शिवराय अर्थतज्ञही होते. त्यांनी शिवराई ही चलन व्यवस्था त्या काळात निर्माण केली. स्वराज्यात अनेक ठिकाणी नद्या आणि कालवे अडवून महाराजांनी छोटी मोठी धरणं बांधली. वाहतुकीसाठी घाट रस्ते बांधले. आता मगाशी तुम्ही इथं मागणी केलेली आहे, मुख्यमंत्र्यांनी ते गांभीर्याने घेतलेलं आहे. तुमच्या 7 मागण्या. धरणं बांधली, महाराजांनी शेतकऱ्यांना सैनिक केलं, त्यांच्या हाती शस्त्र दिली. हे मावळे दसऱ्याला सीमोल्लंघन करून मुलुकगिरीला बाहेर पडत आणि अक्षय तृतीयेला परत येऊन शेतीच्या कामाला लागत. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये असे सांगणाऱ्या शिवरायांचे शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम होतं. आणि म्हणून आपणही शेतकरी आपला अन्नदाता आहे, बळीराजा आपला मायबाप आहे, अशाच प्रकारे त्यांच्याकडे पाहतो. शिवरायांच्या गनिमी काव्याचे धडे तर जगातील अनेक देशांकडून गिरवले जात आहेत. दिल्लीतल्या JNUमध्ये देखील त्यांच्या युद्धनीतीवरचा अभ्यासक्रम सुरू होतो आहे. महाराजांचे युद्ध कौशल्य, त्यांना भूगोलाची असलेली जाण, भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी याची कल्पना आपल्याला किल्ल्यावर मिळते. शिवरायांच्या 11 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये मराठा लष्करी लँडस्केप्स म्हणून समावेश केला. आमचे मंत्री जाऊन आले तिकडे, त्याचाही आम्हाला अभिमान आहे. या गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी पर्यटन सर्किट आपण तयार करतोय. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्त या आपल्या गडकोट किल्ल्यांच्या स्वच्छतेची आणि संवर्धनाची मोहीम देखील आपण हाती घेतोय. परस्त्रीला आई सन्मान मानणारे शिवाजी महाराज हे प्रजादक्ष राजे होते. महायुती सरकार देखील लाडकी बहिणीसारख्या अनेक योजना या ठिकाणी सुरू केल्या, यापुढेही सुरू राहतील. आणि लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करून आत्मसन्मान देखील मिळवून आपलं महायुती सरकार देत आहे. महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी व सभोवतालच्या जुन्नर भागाचा विकास करण्यासंदर्भात देखील आपलं सरकार प्राथमिकता देणार. जुन्नर तालुक्यामधल्या बाकी सगळ्या ज्या काही मागण्या आहेत आपले शरद भाऊंनी इथं मांडलेल्या आहेत, मी त्याचा उल्लेख करणार नाही, परंतु या आवश्यक आहेत, हे आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच महाराज रयतेचे राजे होते. त्यांना स्वराज्याची म्हणजे सगळ्यांना स्व म्हणजे आपलं वाटेल असं राज्याची स्थापना करायची होती. आणि म्हणून स्वदेशी आणि आत्मनिर्भरता ही महाराजांच्या नीतीमधली महत्त्वाची धोरणं होती. त्यातून शिवरायांनी आरमाराची निर्मिती केली. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी आत्मनिर्भरतेचा मंत्र दिला. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी तोच मंत्र उपयुक्त ठरेल. खरं म्हणजे मोदीजी देखील शिवाजी महाराजांचे निस्सीम भक्त आहेत. त्यांनी देखील नेव्हीच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी मानाचं स्थान दिलं. आणि म्हणून शिवरायांच्या आदर्शाने प्रेरित होऊन आपण पुढची वाटचाल करतोय. जगातील बलाढ्य शक्तींना देखील नमवण्याचा पराक्रम आज भारत करतोय. विकसित भारताच्या निर्मितीसाठी, भारताला महासत्ता करण्यासाठी शिवरायांचा विचार हा प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरेल. कारण छत्रपती शिवाजी महाराज काळाच्या पुढे विचार करणारे, प्रजाहितदक्ष, जनकल्याणकारी, हिंदवी स्वराज्य संस्थापक, युगपुरुष होते, स्वराज्याची निर्मिती होते. आणि म्हणून त्यांनी मराठी माणसाची हिंदुत्वाची महासत्ता उभी केली. म्हणूनच आपण छत्रपती शिवरायांना जाणता राजा म्हणतो. आदर्श राजा कसा असावा याचा वस्तुपाठ महाराजांनी आखून दिलेला आहे. महाराजांनी दाखवून दिलेल्या आदर्श वाटेने आपलं सरकार देखील गेले 3.5 वर्ष काम करत आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांचा विचार आत्मसात करून त्यांच्या स्वप्नातला बलशाली, सुरक्षित आणि स्वाभिमानी महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण सगळे एकत्र काम करूया. आणि आपण सगळे शिवरायांचे मावळे आहोत.
आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा एक तरी गुण प्रत्येकाने अंगीकारला तर खरं म्हणजे खऱ्या अर्थाने एक आदर्श महाराष्ट्र घडल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा मी छत्रपती शिवरायांना त्रिवार त्यांना विनम्र अभिवादन करतो. आज शिवनेरी भूषण सारखे अनेक उपक्रम देखील या ठिकाणी झाले. ज्यांनी विविध क्षेत्रात चांगलं काम केलं त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद साहेब. आणि जगभरामध्ये सगळे लोक पाहत आहेत ज्यांची छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रचंड श्रद्धा आहे. तेव्हा सर्व जगातील शिवप्रेमींना शिवशुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भवानी जय भवानी. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी ज्यांनी शिवरायांना घडवलं त्या जिजाऊ माँसाहेब हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक, अखिल हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्याही चरणी नतमस्तक होतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तमाम महापुरुषांना विनम्र आदरांजली अर्पण करतो. आज शिवजयंतीच्या या सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार, आमचे सहकारी आशिष शेलारजी, शरद सोनवणेजी, विजय घोगरेजी, अतुल बेनकेजी, रितेश देशमुखजी, सत्यशील शेलकरजी, राजेंद्र कुंजीरजी, आशाताई बुचके, श्री सुनील फुलारी, श्री जितेंद्र डुडी, श्री संदीप सिंग गिल, ज्यांना पुरस्कार मिळाला असे डॉक्टर विनोद हांडे, कैलासवासी पंकज वामन, लेफ्टनंट अजिंक्य मेहेर, श्री शिवाजीराव खैरे, सब लेफ्टनंट श्रुतिका ताथवडे, प्रवीण ताथवडेर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि जगभरातल्या शिवप्रेमींना या शिवजयंतीच्या निमित्ताने अशाच प्रकारे महाराजांचा आशीर्वाद आणि प्रेरणा मिळत राहो अशा प्रकारची प्रार्थना करतो. आपण सगळे जाणतो की छत्रपती शिवराय नसते तर या भारताचा इतिहास जो आज आपण पाहतोय, या भारताचा भूगोल जो आज आपण अनुभवतोय, यापैकी काहीही राहिलं नसतं. खऱ्या अर्थानं ज्या काळामध्ये या उभ्या हिंदुस्थानामध्ये अनेक राजे आणि राजवाडे मोगलांचं मंडलिकत्व स्वीकारून त्या ठिकाणी काम करत होते, अशा परिस्थितीमध्ये आई जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवरायांना घडवलं आणि घडवताना सांगितलं की तुम्हाला या मराठी मुलकाला, या हिंदुस्थानाला
या मोगलांच्या जोखडातनं मुक्त करायचं आहे आणि या ठिकाणी रयतेचं राज्य स्थापित करायचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीच्या तमाम मावळ्यांना एकत्रित करून एक अशी फौज तयार केली ज्या फौजेने या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वराज्याची स्थापना केली. आणि छत्रपती शिवरायांनी सांगितलं हे माझं राज्य नाहीये, हे रयतेचं राज्य आहे. तुम्ही जे लढता आहात हे मला राजा बनवण्याकरता लढत नाही, तुम्ही जे लढतात ते देव देश आणि धर्माकरता लढता आहात. तुम्ही जे लढतात ते सामान्य माणसाला या मोगलांच्या जोखडातनं मुक्त करण्याकरता लढतात. आणि म्हणून एक असं राज्य महाराजांनी स्थापित केलं ज्या ठिकाणी समता होती, ज्या ठिकाणी प्रत्येकाला सन्मान होता, ज्या ठिकाणी अन्याय नव्हता, अत्याचार नव्हता, ज्या ठिकाणी महिला सुरक्षित होत्या, ज्या ठिकाणी शेतकरी समाधानी होता. एक असं राज्य की ज्यांचा राज्यकारभार पाहिल्यानंतर जगभरातले लोक आश्चर्य करतात की एक राजा इतक्या गोष्टी कसं करू शकतात. अशा प्रकारचं साम्राज्य हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला घडवून दाखवलं. शिंदे साहेबांनी सांगितलं कशा पद्धतीनं महाराजांनी या ठिकाणी वेगवेगळ्या व्यवस्था उभ्या केल्या. आदरणीय सुनेत्राताई पवार आणि एवढंच नाही तर भारताच्या इतिहासामध्ये हा पहिला राजा होता आमचा राजा की ज्यांनी ओळखलं की आपला पुढचा शत्रू हा समुद्राच्या मार्गाने येणार आहे आणि त्यामुळे जलदुर्ग बांधून आपल्या पश्चिमी किनाऱ्याला संरक्षित करण्याचं काम हे छत्रपती शिवरायांनी केलं. आणि पहिल्यांदा पोर्चुगीजांचा पराभव केल्यानंतर जोपर्यंत छत्रपतींचं शासन होतं तोपर्यंत समुद्री मार्गे येण्याची हिंमत कुठल्याच देशाच्या कुठल्याच आक्रमकांनी त्या ठिकाणी केली नाही. अशा प्रकारचे द्रष्टे आपले छत्रपती शिवराय होते. आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थानं ज्यावेळी महाराजांचे 12 किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून त्या ठिकाणी नॉमिनेट केले आणि जगातल्या 27 देशांनी एकमताने मतदान करून या ठिकाणी संपूर्ण जगाकरता होय हे जागतिक वारसा स्थळ आहेत अशा प्रकारची मान्यता दिली. आमच्या आशिष शेलारांनी ते प्रमाणपत्र देखील या ठिकाणी घेतलं. त्यामुळे आता आपले शिवराय हे जागतिक होतेच पण आता जगाने आपल्याला चालवावं लागेल. मार्ग मला या मोगलांच्या जोखडातनं मुक्त करायचं आहे आणि या ठिकाणी रयतेचं राज्य स्थापित करायचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीच्या तमाम मावळ्यांना एकत्रित करून एक अशी फौज तयार केली ज्या फौजेने या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वराज्याची स्थापना केली. आणि छत्रपती शिवरायांनी सांगितलं हे माझं राज्य नाहीये, हे रयतेचं राज्य आहे. तुम्ही जे लढता आहात हे मला राजा बनवण्याकरता लढत नाही, तुम्ही जे लढतात ते देव देश आणि धर्माकरता लढता आहात. तुम्ही जे लढतात ते सामान्य माणसाला या मोगलांच्या जोखडातनं मुक्त करण्याकरता लढतात. आणि म्हणून एक असं राज्य महाराजांनी स्थापित केलं ज्या ठिकाणी समता होती, ज्या ठिकाणी प्रत्येकाला सन्मान होता, ज्या ठिकाणी अन्याय नव्हता, अत्याचार नव्हता, ज्या ठिकाणी महिला सुरक्षित होत्या, ज्या ठिकाणी
शेतकरी समाधानी होता, एक असं राज्य की ज्यांचा राज्यकारभार पाहिल्यानंतर जगभरातले लोक आश्चर्य करतात की एक राजा इतक्या गोष्टी कसं करू शकतात. अशा प्रकारचं साम्राज्य हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला घडवून दाखवलं. शिंदे साहेबांनी सांगितलं कशा पद्धतीनं महाराजांनी या ठिकाणी वेगवेगळ्या व्यवस्था उभ्या केल्या. मग राज्य चालवण्याकरताची व्यवस्था असेल, 50 प्रकारचे कर संपवून एकच कर आणि तो कशा पद्धतीनं वसूल होईल याची कर पद्धती असेल, पाण्याचं नियोजन असेल, जंगलांचं नियोजन असेल, आणि एवढंच नाही तर भारताच्या इतिहासामध्ये हा पहिला राजा होता, आमचा राजा, की ज्यांनी ओळखलं की आपला पुढचा शत्रू हा समुद्राच्या मार्गाने येणार आहे आणि त्यामुळे जलदुर्ग बांधून आपल्या पश्चिमी किनाऱ्याला संरक्षित करण्याचं काम हे छत्रपती शिवरायांनी केलं. आणि पहिल्यांदा पोर्चुगीजांचा पराभव केल्यानंतर जोपर्यंत छत्रपतींचं शासन होतं तोपर्यंत समुद्री मार्गे येण्याची हिंमत कुठल्याच देशाच्या कुठल्याच आक्रमकांनी त्या ठिकाणी केली नाही. अशा प्रकारचे द्रष्टे आपले छत्रपती शिवराय होते. आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थानं ज्यावेळी छत्रपती शिवरायांची जयंती आपण साजरी करतो आणि ती देखील ज्यावेळी आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आपल्या शिवनेरी सहित महाराजांचे 12 किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून त्या ठिकाणी नॉमिनेट केले आणि जगातल्या 27 देशांनी एक मताने मतदान करून या ठिकाणी संपूर्ण जगाकरता होय हे जागतिक वारसा स्थळ आहेत अशा प्रकारची मान्यता दिली. आमच्या आशिष शेलारांनी ते प्रमाणपत्र देखील या ठिकाणी घेतलं. त्यामुळे आता आपले शिवराय हे जागतिक होतेच, पण आता जगाने देखील मान्य केलंय की त्यांनी निर्माण केलेले किल्ले हे जागतिक वारसा स्थळ आहेत. अशा प्रकारचा जागतिक वारसा निर्माण करणाऱ्या शिवरायांची प्रेरणा आपण घेतो आणि म्हणून आवश्यक आहे त्यांनी दिलेल्या मार्गावरच आपल्याला चालावं लागेल. त्यांनी दिलेला मार्ग हाच मार्ग विकासाचा मार्ग आहे, तो प्रत्येकाच्या उत्थानाचा मार्ग आहे. मला या गोष्टीचा अभिमान आहे. या शिवनेरीवर आमच्या अजितदादांचं प्रचंड प्रेम होतं. मागच्या काळात आम्ही घोषणा केली होती या महाराष्ट्रातले शिवरायांचे सगळे किल्ले हे आम्ही अतिक्रमण मुक्त करू. आणि आज मला सांगताना आनंद वाटतो, पुणे जिल्ह्यातले सगळे किल्ले आता अतिक्रमण मुक्त झालेले आहेत. एकही किल्ला या ठिकाणी अतिक्रमण नाही. मी आज या निमित्ताने मराठा सेवा संघाला आश्वस्त करू इच्छितो, आपण जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर आम्ही नीट काम करू आणि 2030 साली महाराजांची 400वी जन्मशताब्दी, 4थी जन्मशताब्दी ज्यावेळेस आपण साजरी करू त्यावेळी निश्चितपणे अतिशय भव्य जगभराचे डोळे दिपतील अशा प्रकारची शताब्दी ही आपण साजरी करू हा विश्वास देतो. शरददादांनी देखील या ठिकाणी जे मुद्दे मांडले आहेत त्या मुद्द्यांवर राज्य सरकार काम करेल हा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत माझं बोलणं संपवतो. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब. आणि यानंतर आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करत आहेत जुन्नर तालुका मराठा सेवा संघाचे सन्माननीय अध्यक्ष